बीड जिल्ह्यातील आस्ती येथे राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेण्यात आली। यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली। महाराष्ट्रात आल्यावर गेल्या 5 वर्षात फक्त मी आणि माझ्या कुटुंबाविषयी बोलतात। मोदीजी दुसऱ्यांच्या कुटुंबाकडे बोट करतात, कारण त्यांना कुटुंबच नाही। सरकार असताना शेतकऱ्यांना 71,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली। या सरकारने मात्र फसवी कर्जमाफी केल्याचेही ते म्हणाले। धनंजय मुंडे म्हणाले, आमचा उमेदवार बजरंग सोनवणे हा कर्तव्याने सिद्ध झालेला माणूस आहे। ग्रामपंचायत पासून सुरुवात केल्याने त्यांना सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची जाणीव आहे, म्हणून त्यांनाच मतदान करा। फक्त मोठ्यांच्या लेखी पाहून मतदान करू नका, असेही ते म्हणाले। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना आमच्या बहिणींना जिल्ह्याचा विकास करता आला नाही। बीडची रेल्वे धावताना दिसत नाही। रेल्वेचे डबे निर्मिती कारखाना लातूरला गेला। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ नावालाच राहिले आहे, म्हणून जनता आता बजरंग सोनवणे यांना निवडून देणार। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माणसांच्या भल्याचा विषय घेऊन आज महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणाने विरोधी पक्षामध्ये कोण काम करतं असा प्रश्न विचारला तर या देशाच्या राज्याच्या कोणत्याही गावाच्या कोणत्याही व्यक्तीला हा प्रश्न त्याच्यामध्ये टाकला तर एकच नाव येतं, ते नाव धनंजय मुंडे। ती परंपरा खऱ्या अर्थाने चालवण्याची भूमिका आज धनंजयजी या ठिकाणी घेतली। सगळ्यांना बरोबर घेणार, जात पात या संबंधीचं वातावरण दर्शवलं। आता उमेदवाराची निवड केली, साहजिकच पक्षाच्या सगळ्या सहकार्यांनी सांगितलं, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता ही तुमच्या ताब्यात होती। तर 5 वर्षात अपेक्षा होती पालकमंत्र्यांनी सांगावं की मी या बीड जिल्ह्याचा हा विकास केलाय आणि या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही सगळे जा आणि गावागावात मत मागा। पण असं झालं नाही। भाषण काय झालं पालकमंत्र्याचं? ते म्हणले वाघिणीची शिकार करायला। माझं नाव घेतलं म्हणजे धनंजय मुंडेला काय अक्कल आहे का? वाघिणीची शिकार करायला गोलेर वापरतात का? म्हणजे गोलेर पंकजात आहे। तुम्ही मोठ्याच्या लेकी म्हणजे वाघीण, आमचे बाप्पा सामान्य शेतकऱ्याचं लेकरू म्हणजे गोलेर। पण तुम्हाला माहितच नाही, शिकारी जर निभार असला ना, त्याच्या हातात गोलेर जरी असलं, नेमका निशाणा कुठं मारायचा एवढं माहित तर असलं, कार्यक्रम खंबीरपणे उभा आहे। एकच घोषणा देणारी शेवटची, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आगे बढ़ो, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आगे बढ़ो। पीछे जाणार नाहीत ना, पाठीमागे जाणार नाहीत ना? मग साहेबांना हात वरून करून सांगा आणि घडी दाखवा। आम्ही घराघरात जाऊन घडीचा प्रचार 11 तारखेला करणार आहोत। आदरणीय साहेब, आपल्या घडीचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे। मला खात्री आहे की धनंजय मुंडे साहेबांच्या वतीनं तुम्हाला बजरंग बली की जय आम्ही अर्पण करून देऊ आणि 18 तारखेला आपण सर्वांनी घडीवर मतदान करावा हीच विनंती करून थांबतो। पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये मला प्रवेश दिल्याबद्दल आदरणीय साहेबांचे आणि धनंजय मुंडे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जय हिंद जय भारत। काम या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं होतं। या तरुणाईला वाटायचं या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी होऊन आल्याच्या नंतर त्यांनी जे केलेल्या घोषणा आहेत, या देशातल्या 2 कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार देणार, म्हणजे 5 वर्षात 10 कोटी तरुणांना रोजगार देणार। तरुणांना वाटायचं आम्हाला रोजगार मिळणार। एवढंच नाही, त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी खोटं बोलले, बाहेर देशात काळा पैसा म्हणले। बाहर देश का काला पैसा लाएंगे, सबके खाते में 15-15 लाख रुपए जमा करेंगे। आमच्या तरुणाईला वाटलं आम्हाला नोकरी मिळणार। एवढंच नाही तर 15-15 लाख रुपये आमच्या घरात येणार।
मी, माझे वडील, माझी आई, एखाद्याला असली तर त्याची बायको, असा हिशोब केला. सगळ्यांना वाटलं 1-1 करोड 15 लाखांना आम्हाला मिळणार.